नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय रामचंद्र नलावडे लिखित खोत ही कादंबरी आणि आज भाग 14वा. आज शुक्रवार होता. आठवड्याच्या प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी सुलभाला भेटायला दादा खोत तिच्या घरी जात. गेल्या 20 वर्षांपासून त्यांचा हा नेम आज तागायत सुरू होता. यामध्ये अजून तरी खंड पडला नव्हता. सुलभा गणू भटजींची मुलगी. गणू भटजींचा मुलगा शारंगधर हा दादा खोतांचा बालमित्र. वडील हयात असताना नाटक कंपनीत काम करण्यासाठी शारंगधर घरातनं निघून गेला. तो आज तागायत गावी परतलेला नव्हता. सुलभाचं लग्न केळशीचा दामोदर पेंडसे यांच्याशी झालेलं होतं. 2 मुलं झाल्यावर तो दामोदर क्षयरोगानं वारला. पांढऱ्या पायाची म्हणून सासू सासऱ्यांनी तिला घरातनं बाहेर काढलं. निराधार दुःखी कष्टी होऊन सुलभा गावी आली. वडील वारलेले, भाऊ नाटक कंपनीत निघून गेलेला. घरात फक्त तिची वयस्कर आई. पुढे ती सुद्धा आजारी पडून वारली. छोट्या 2 मुलांना कशी जगू असा प्रश्न सुलभाला पडला. तेव्हा मित्राची बहीण म्हणून दादा खोतांनी तिला मदतीचा हात दिला. तो आज तागायत कायम आहे. गावात त्यांच्या संबंधांबद्दल लोक कुजबूज करत, पण उघड बोलायची कोणाची छाती होत नव्हती. आठवड्यातले 2 दिवस अनुराधा फार अस्वस्थ होत असे. आता त्यांना त्याची सवय झाली होती, पण तिच्याकडे जाऊ नका असं म्हणण्याचं धारिष्ट्य त्यांच्या अंगी मुळीच नव्हतं. दादा खोत आज सकाळी वाड्याच्या बाहेर पडताना अनुराधानं चेहरा पाडून दादा खोतांना एवढंच विचारलं, आज संध्याकाळी तुम्ही परत येणार ना? तिच्या डोळ्यातल्या वेदना बघत दादा खोत त्यांना म्हणाले, हो मी येणार आहे, माझं जेवण तयार करून ठेव. अनुराधा त्यांना पुढं एका शब्दानं काही विचारू शकली नाही. त्यांच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या दुःख आणि वेदनांनी अधिक गडद दिसायला लागल्या. सुलभाचं नाव त्या कधीही त्यांच्या मुलांसमोर घेत नसत. मुलांना ते आवडत नाही हे त्यांना मुलांच्या हल्लीच्या वागण्या बोलण्यातनं दिसून येत होतं. एवढी एक उणीव सोडली तर दादा खोतांना नावं ठेवायला कुठेही जागा नव्हती. दादा खोत बारीक काड्यांच्या चटईवर उताणे झोपले होते. त्यांच्या अंगावर फक्त रेघारेघांची अर्धी चड्डी होती. सुलभा त्यांच्या अंगावर ओणवी होऊन राईच्या तेलानं त्यांच्या अंगाला मालिश करत होती. तिचे मौसूत हात त्यांच्या अंगावर सराईतपणे फिरत होते. तिचा त्या हातांचा आश्वासक स्पर्श त्यांना हवा हवासा वाटत होता, जणू त्यांच्या अंगावर मोरपीसच फिरत होतं. सुलभाच्या सहवासात दादा खोत चिंता, दुःख, यातना विसरून जात. सुलभा त्यांना भरभरून सुख देत होती आणि घेत सुद्धा होती. पडवीत कामवाली शांता चुलाण्यावर दादा खोतांच्या आंघोळीसाठी एका मोठ्या जर्मनच्या पातेल्यात पाणी गरम करत होती. पडवी धुरानं भरून गेली होती. त्या धुरानं शांताचा जीव गुदमरून गेला होता. डोळे पुसत ती हातात फुंकणी घेऊन चूल फुंकायला लागली. इतक्यात सुलभा तिला मोठ्या आवाजात ओरडली, शांता, धूर झालाय. काकी, चुलीत जाळ झालाय, आता होईन कमी धूर. हातात फुंकणी धरून शांता ही ओरडून म्हणाली. दादा खोत डोळे चोळत चोळत हसत हसत सुलभाला म्हणाले, सुलभा, तुझी कामवाली वेंधळी आहे बघ नुसती. तिला चूल फुंकता येत नाही, मग नवऱ्याचा संसार कसा करणार ती? अहो, तिला वेंधळी कोण म्हणेल, हुशार आहे म्हटलं ती. सुलभा, तू तिची मालकीण म्हणजे तुझी कामवाली हुशारच असणार नाही का? पुरे हां, मला नका हरभऱ्याच्या झाडावर चढवू. सुलभा गालात हसत म्हणाली. दादा खोत विचार करायला लागले. सुलभानं आयुष्यात कितीतरी दुःख झेलली होती, पण त्या दुःखाची छाया तिने कधी तिच्या चेहऱ्यावर पडू दिली नाही. वाडीत गावात लोक तिच्याबद्दल कुत्सितपणे बोलत, तिच्याकडे दादा खोतांची रखेल म्हणून बघत. त्या नजरा सहन करण्याची आता तिला जणू सवय झाली होती. दादा खोतांसमोर तिने कधी त्याबद्दल अवाक्षर काढलं नाही. दुःखाला हसत हसत कसं सामोरं जावं हे कुणीही तिच्याकडनं शिकून घ्यावं. सुलभा आपल्या आयुष्यात आली नसती तर आपल्या आयुष्यात नक्की काहीतरी उणीव राहिली असती.
जागा, जमीन, मुलं, बायको यात आपलं आयुष्य खर्ची पडलं असतं. दादा खोतांच्या उजव्या पायातल्या बोटात निमुळती बोटं घालत सुलभानं त्यांना विचारलं, अहो मंगळवारी मी तुमची किती वाट बघत होते, तुम्ही आलाच नाही. त्यामुळे मग उगाच जीवाला घोर लागला. आज तुम्हाला दारात बघितलं आणि माझ्या मनातल्या शंका कुशंका दूर झाल्या बघा. सुलभा, अगं मंगळवारी अवधूत त्याच्या बायको मुलांना घेऊन आला होता. मी इकडे आलेलं त्याला आवडत नाही. म्हणजे अजून तो तसं काही बोलला नाही, पण म्हणून मी नाही आलो इकडे. पण खरंच तू मंगळवारी वाट बघत होतीस? मी कशाला खोटं बोलू? तुम्ही आला नाही म्हणून मी रात्री फक्त ग्लासभर पाणी पिऊन तुमचा विचार करत झोपले. एवढा तू माझ्यावर जीव लावतेस? अगं आता मी म्हातारा झालो सुलभा. असं का म्हणता तुम्ही? मला सांगा, तुम्ही मला माझ्या आयुष्यात काय कमी केलं आहे? मला नवीन घर बांधून दिलं, तोंडी खरेदीनं माझ्या नावं 10 एकरांची जमीन केली, त्यात नारळ आंबे फणस लावून मी वर्षाला नगदी पैसे वसूल करते, आणि लागेल तसा पैसा अडका तुम्हीच देता ना मला. आणि हे सगळं लोकांची बदनामी सहन करून बायको मुलाच्या मर्जी विरुद्ध करता तुम्ही. कोणी केलं असतं एवढं माझ्यासाठी? मी देव कधी बघितला नाही. प्रत्येक सोमवारी आणि महाशिवरात्रीला सोमेश्वराच्या दर्शनाला मी जात असते, पण खरं सांगू का, माझ्या दृष्टीनं तुम्हीच माझे दैवत आहात. देवा ब्राह्मणाला साक्ष ठेवून मी ज्याच्याशी लग्न लावलं तो माझा पती अल्पजीवी ठरला. तुम्ही मला बिन लग्नाचं जवळ केलं याबद्दल मला कधीही खंत वाटली नाही. मी कधी स्वतःला त्यावरून दोष दिलेला नाही. हा तुझ्या मनाचा मोठेपणा आहे. अहो, तुम्ही माझ्या जगण्याला बळ दिलं म्हणून पापपुण्याचा विचार करत बसणं मला कधी सुचलंच नाही. तुम्ही नसता तर माझ्या आयुष्याला पोतेरेची सुद्धा किंमत कोणी दिली नसती. आज मी जी काही उभी आहे ती केवळ तुमच्यामुळे, म्हणून तुम्ही माझं दैवत आहात. त्यांच्या पायाच्या पोटऱ्या चोळत सुलभा म्हणाली. अनुराधा म्हणत होती. काय म्हणत होत्या ताई? सुलभानं सावध होऊन विचारलं. ती म्हणत होती की तुम्ही तिच्या नावे जमीन करायला नको होती, मुलांना आवडणार नाही. मग तुम्ही काय म्हणालात? मी तिला स्पष्ट शब्दात सांगितलं, माझ्या भानगडीत नाक खुपसायचं नाही. जमीन माझ्या नावावर आहे, तिचं काय करायचं हे ठरवण्याचा अधिकार फक्त माझा आहे. अहो, तुम्ही ताईंना असं तोडून बोलायला नको होतं. फार चांगल्या आहेत त्या. सुलभा, अगं हे तू बोलतेस? हो, मीच बोलतेय. गेल्या वर्षी अनंत तापानं आजारी पडला होता. मी सोमेश्वराच्या देवळात गेले होते. तेव्हा ताईंनी अनंताच्या तब्येतीची आस्थेनं चौकशी केली, मला त्याची काळजी घ्यायला सांगितली आणि त्याला बघण्यासाठी त्या माझ्या घरी येऊन सुद्धा गेल्या. हे तू मला कधी बोलली नाहीस ते? नाही, तो विषयच निघाला नाही ना. माझ्या विसरभोळेपणामुळे तो राहूनही गेला असेल. एखादी व्यक्ती मुळातनं कधी वाईट नसते, आणि माझ्याशी त्या कशाही वागल्या तरी मी त्यांना कधीच दोष देणार नाही. कारण त्यांच्या ठिकाणी समजा मी असते तर मी सुद्धा तशीच वागले असते. तुम्ही दोघी बहिणी बहिणी शोभताय खऱ्या. अहो, ती माझी थोरली बहीणच आहे, सुलभा प्रेमानं म्हणाली. दादा खोत उठले आणि चटईवर पुन्हा पालथे झोपले. सुलभा हलक्या हातानं राईच्या तेलानं त्यांची पाठ चोळायला लागली. तिच्या हाताचा तो उबदार स्पर्श दादा खोतांना हवा हवासा वाटत होता आणि त्यामुळे त्यांच्या रंध्रात ताजं उष्ण रक्त खेळायला लागलं होतं. दुःखाचा निचरा होऊन आनंदाच्या झुल्यावर ते बेहोशीत झुलत होते. पाठ चोळून घेत दादा खोत सुलभाला म्हणाले, सुलभा, कल्पना आता बरी आहे ना? सुलभाच्या मुलीचं नाव कल्पना. ती आनंदापेक्षा वयानं थोडी मोठी. दिसायला गोरी असली तरी डोक्यानं ती मतिमंद होती. तिचं लग्न बरेच दिवस जुळत नव्हतं. दादा खोतांनी पुढाकार घेतला, तिचं लग्न जुळवलं. तिच्या लग्नाचा खर्च दादा खोतांनीच केला. पण ती मतिमंद असल्यामुळे नंतर तिचा सासरी छळ व्हायला लागला. तिची सासू सांगायची की कल्पना काम करता करता कसला तरी विचार करत बसते, हातातलं काम हातातच ठेवते. मग भांडी घासायचं असो किंवा कपडे धुवायचं असो, सकाळी उठवल्याशिवाय उठत नाही, चेहरा कधी हसरा नाही. सदान कदा तिच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले असतात. नवरा चांगला होता, तो तिला सांभाळून घ्यायचा.
दादांच्या मानेजवळ हात फिरवत सुलभा त्यांना म्हणाली, आता कल्पना बरी आहे. तिच्यावरचा सासूचा राग अजून काही गेला नाही, पण तिला मुलगा झाल्यापासून सासूचा स्वभाव आता थोडा बदलला आहे. मी 8 दिवसांपूर्वीच तिच्या घरी जाऊन आले. सुलभा, कल्पना मतिबंद आहे, आपण थोडं नमतं घेतलेलं बरं. अहो, मी त्यांना नाहीच काही बोलत. माझी मुलगी मतिमंद आहे याची मला पूर्ण कल्पना आहे. ते परिस्थितीने गरीब असले तरी आता ते पूर्वीप्रमाणे तिच्याशी नाही वागत. चला, तिला मूल झाल्यामुळे तिचा संसार मार्गी लागला म्हणायचा. त्या सोमेश्वराची कृपा म्हणायची, तो सगळं बघत असतो. दादा खोत सुटकेचा निश्वास टाकत म्हणाले. दारात कोणीतरी डोकावलं म्हणून सुलभानं वळून बघितलं तर दाराच्या चौकटीत अनंता उभा होता. त्याला आत बोलवत सुलभा, ये रे अनंता असं म्हणाली, पण तो तिथे थांबला नाही. आई, मी नंतर येतो असं म्हणून आल्या पावली मागे वळला. सुलभाचा आवाज हवेतच विरून गेला. कोण, अनंत होता का? होय हो. अरे मग तो असा परत का गेला? सुलभानं त्यांच्या प्रश्नाला झटकन उत्तर नाही दिलं. ती विचार करत होती. अनंताच्या आत्ताच्या कृतीचा तिला मनातनं राग आला होता. सुलभाला त्याला पुढे शिकवायचं होतं, पण तो 10वीच्या पुढे जाऊ शकला नाही. ब्राह्मणवाडी तो उन्हाळ मुलांच्या नादी लागला होता. उन्हाळक्या करत गावात फिरण्याशिवाय तो काही काम करत नसे. सुलभाला त्याची काळजी वाटत होती. म्हातारपणीचा आधार म्हणून ती त्याच्याकडे बघत असे, पण त्याचे उद्योग बघून ती मनातनं उदास झाली होती. कैक वेळा तिने त्याला समजावून पाहिलं, पण उपयोग नाही झाला. हल्ली हल्ली तो दादा खोतांचा सुद्धा रागराग करत होता. तो लहान होता तेव्हा काका काका म्हणत त्यांच्याकडे जाई, त्यांच्या केसातनं हात फिरवी. बोबड्या बोलात तो त्यांच्याशी बोलायचा सुद्धा. दादा खोतही त्याचे लाड करत असायचे. त्याला वर्षातनं 2दा नवीन कपडे आणायचे. पण आता आता तो त्यांच्याशी फारसं बोलतही नसायचा. उलट त्यांचा तो मनातनं द्वेष करायला लागला होता. सुलभा उदासपणे म्हणाली, आता त्याला फुटली आहेत शिंग. जाऊ द्या, मी त्याच्याकडे लक्ष नाही देत. सुलभा, त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तू त्याच्याकडे आता नीट लक्ष दे. दादा खोत चटईवरनं उठून बसत म्हणाले. पडवीच्या दिशेनं बघत सुलभानं शांताला ओरडून विचारलं, शांता, पाणी तापलं का? वैजी, आंघोळीला काढू का पाणी? काढ हो. परसदारी म्हैस केळी लावल्या होत्या. त्याच्या शेजारी कापा फणसाचं एक झाड होतं. केळीच्या बुंध्याजवळ आंघोळीसाठी काळ्या दगडाची चीप ठेवली होती. त्या मोठ्या चिपेजवळ शांतानं दादा खोतांच्या आंघोळीसाठी गरम पाण्याच्या 2 बादल्या भरून ठेवल्या. आंघोळीसाठी उठताना दादा खोत सुलभाला म्हणाले, सुलभा, दुपारी जेवायला काय करणार आहेस? तांदळाच्या घावण्या करते. कालच तांदळाचं पीठ भिजवून ठेवलं आहे. नाचणीच्या भाकऱ्या, वांग्याचं भरीत. आणखीन तुम्हाला काही हवं असेल तर ते सांगा. नाही, आणखीन मला काही नको, बस झालं. संध्याकाळी राहणार आहात का? पुरणपोळी करीन म्हणते. नाही, संध्याकाळी मी वाड्याकडे जाणार आहे. मी येणार हे अनुराधाला बोललो आहे मी. त्यांचं बोलणं ऐकून सुलभा मनात थोडी निराश झाली खरी, पण तिने ते तसं तिच्या चेहऱ्यावर दाखवलं नाही. दादा खोत आंघोळीसाठी दगडाच्या चिपेवर बसल्यावर तिने त्यांना एखाद्या लहान मुलाला अंगाला साबण लावून जशी आंघोळ घालतात तशी आंघोळ घातली. त्यांची आंघोळ झाल्यावर त्यांचं ओलं डोकंसुद्धा तिने टॉवेलनं स्वच्छ पुसून कोरडं केलं. आंघोळ झाल्यावर दादा खोतांना खूप प्रसन्न, ताजंतवानं वाटायला लागलं. ते झोपाळ्यावर जाऊन बसले, झोके घ्यायला लागले. तोंडातल्या तोंडात तुकाराम महाराजांचा अभंग म्हणायला लागले. लेकरांचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती. इतक्यात सुलभा दबक्या पावल्याने त्यांच्या जवळ आली आणि गरम दुधाचा पेला त्यांच्यासमोर धरून म्हणाली, दुपारच्या जेवणाला वेळ आहे. गरम गरम दूध आणलंय, ते प्या आणि झोपाळ्यावर बसून निवांत झोके घ्या. मी स्वयंपाकाचं बघते. यात साखर टाकली आहेस का? हो. किती चमचे? जास्त नाही हो, फक्त एक छोटा चमचा साखर टाकली. ठीक आहे, कारण अवधूतानं मला जास्त साखर खायला मनाई केली आहे. त्याचं मला ऐकायला लागणार आहे. आता तुमचा मुलगा डॉक्टर आहे, त्यामुळे तुम्हाला त्याचं ऐकायलाच लागणार आहे. सुलभा हसत हसत म्हणाले. हो ना, तो डॉक्टर आहे म्हणून मी त्याचं ऐकतो. दादा खोत सुद्धा गालातल्या गालात हसायला लागले. दादा खोतांनी गरम दुधाचा प्याला तोंडाला लावला. ते मजेनं गरम दुधाचे घुटके घ्यायला लागले.
दूध पिऊन संपल्यावर तो रिकामा प्याला सुलभाकडे देत म्हणाले, वा वा वा, दुधाची चव काय मस्त होती. रिकामा प्याला हातात घेऊन सुलभा स्वयंपाकघराकडे वळत त्यांना म्हणाली, आता निवांत झोके घेत बसा, मी स्वयंपाकाचं बघतीये. दुपारी जेवण झाल्यावर दादा खोतांनी पलंगावर पडून वामकुक्षी घेतली. सूर्याची तिरीप कमी झाल्यावर ते वाड्याकडे जाण्याची तयारी करायला लागले. सांजवेळ झाली होती. अनंता दुपारीसुद्धा जेवायला घरी आला नव्हता. सुलभा त्याची काळजी करत होती. शांता हातात झाडू घेऊन केरवारा करत होती. ती कामात असली की कोणाशी तसं बोलायचं नाही. आपलं काम भलं आपण भलं असा तिचा स्वभाव. एका हातात झाडू आणि दुसरा हात पाठीवर ठेवून ती कचरा काढत होती. सुलभा तिला म्हणाली, शांता, केर काढून झाल्यावर 2 खेपा पाण्याच्या बावीवरनं आण, घरात पाणी नाही आहे. वैजी, जाते कचरा काढून. अगं बाई, लवकर जा, सांज झाली आहे. शांता भांडी घेऊन बावीवर पाण्याला गेल्यावर सुलभानं देवापुढे समई लावली, उदबत्ती लावली. देवाला नमस्कार करून ती पुन्हा झोपाळ्यावर येऊन बसली. अनंताची वाट बघायला लागली. इतक्यात वाऱ्याचा झोत यावा तसा अनंता घरात घुसला. त्याच्या पाठोपाठ सुलभा घरात आली. त्याला ती मोठ्या आवाजात विचारायला लागली, अनंता, दुपारी घरी जेवायला का नाही आलास? मी तुझी किती वाट बघितली. अनंतानं तिच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. तो मोरीत जाऊन हातपाय धुवायला लागला. चुळा टाकून बाहेर आला. सुलभा त्याचं जेवणाचं ताट करायला लागली. टॉवेलनं हातपाय पुसून अनंता तोंडातनं चकार शब्द न काढता चौरंगी पाटावर जेवायला बसला. त्याच्या पुढ्यात ताट मांडून सुलभा त्याच्यासमोर मांडी घालून बसली. ताट समोर आल्यावर अनंता खाली बघून मुकाट्यानं जेवायला लागला. सुलभा त्याच्या शरीराच्या हालचाली निरखत होती. दादा खोतांचे शब्द तिला आठवले की सुलभा त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, तू त्याच्याकडे आता नीट लक्ष दे. तिच्या मनात विचार यायला लागला की या 2 मुलांसाठी मी किती खस्ता खाल्ल्या, बदनामी सहन केली, पण या मुलांना दारिद्र्याची झळ पोहोचू दिली नाही. पण या मुलांना त्याची जाणीव असेल का? हा मोठा झाल्यावर आपल्याला त्याचा आधार वाटेल असं वाटलं होतं, पण का कुणास ठाऊक आता मला माझीच भीती वाटायला लागली आहे. लोकांनी केलेली बदनामी मी एक वेळ सहन करीन, पण माझ्या मुलांनी माझा केलेला दुस्वास मी नाही सहन करणार. घाईघाई जेवताना अनंताला ठसका लागला. त्याच्या तोंडाला पाण्याचा तांब्या लावत सुलभा त्याला म्हणाली, अरे बाळा, सावकाश जेव, घाई नको करू. पोटात पाणी गेल्यानंतर त्याचा ठसका थांबला. तो पुन्हा खाली बघून घास घ्यायला लागला. सुलभा त्याला मगाचाच प्रश्न विचारत म्हणाली, अनंता, दुपारी जेवायला का नाही आलास? यावेळी अनंता जेवायचा थांबला आणि सुलभाकडे रागानं बघत म्हणाला, नाही आलो. का? अरे, मी तुझी वाट बघत होते. कुठे गेला होतास? मित्रांच्या बरोबर गेलो होतो खाडीवर पोहायला. अनंतानं तोंडात घास कोंबला. अनंता, अरे, खाडीवर पोहायला जाऊ नको. त्या पाण्यात मगरी आहे. बऱ्याच वर्षांपूर्वीची एक घटना आहे. वाड्यात मुकुंद सहस्त्रबुद्धे म्हणून एक तरुण दफ्तरी म्हणून गंगाधर खोतांकडे नोकरी करत होता. तो दुपारी खाडीवर पोहायला जायचा. एक दिवशी मगरीनं त्याची मान पकडून त्याला खोल पाण्यात ओढत नेलं. दुसऱ्या दिवशी त्याचं प्रेत लागलं किनाऱ्याला. म्हणून म्हणते, तू खाडीवर पोहायला जाऊ नको, माझं ऐक. मग मला मगरीनं नेऊ देत पाण्यात. जगून तरी काय करणार मी? अनंता त्वेषानं म्हणाला. त्याचं ते बोलणं ऐकून सुलभाला धक्का बसला. तो असं काही म्हणेल असं तिला मुळीच वाटलं नव्हतं. तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. ती त्याला रुद्ध कंठानं म्हणाली, अरे, असं अमंगळकार बोलतोस? तुला काय कमी केलं मी या घरात? तुझे हवे तसे लाड मीच पुरवते ना या घरात. असं काळजाला घरं पडण्यासारखं कुठे बोलायला शिकलास? मला कुठं शिकायला जावं लागत नाही. मी काय आता कोकुलं बाळ नाही. मला कळतं आहे सगळं. अरे, तू कितीही मोठा झालास तरी माझ्या दृष्टीनं तू माझा बाळच आहेस. मी तुला जन्म दिलेली आई आहे. वचा वचा खाऊन अनंतानं जेवण संपवलं. सुलभानं त्याचं खरकटं ताट उचललं, विसळण्यासाठी मोरीत नेऊन ठेवलं. अनंता झोपाळ्यावर बसून झोके घ्यायला लागला. त्याचा चेहरा गंभीर दिसत होता. थोड्या वेळानं तो झोपाळ्यावरनं उठला आणि माझघरात जमिनीवर फतकल मारून बसला. सुलभा उभी राहून त्याच्या हालचाली निरखत होती. त्याची लक्षणं तिला ठीक दिसत नव्हती.
हल्ली हल्ली तो तरेवाईक वागत होता. त्याच्याजवळ बसत सुलभानं त्याला मायेनं विचारलं, अनंता, तुला बरं वाटत नाही आहे का? तू धड जेवला सुद्धा नाहीस. आई, मी बरा आहे, मला काय धाड भरली. मग असं का वागतोस तू? कसा वागतो मी? तू सांग ना, कसा वागतो? हे बघ, तुझं चित्त थाऱ्यावर नाही आहे. तुला मला काहीतरी सांगायचं आहे. तू मला बेलाशक सांग, मी तुला काही बोलणार नाही. अरे. अनंता थोडा वेळ आढ्याकडे भकास नजरेनं बघत होता आणि नंतर सुलभाकडे बघत म्हणाला, आई, तुला खरंच वाईट वाटणार नाही? नाही रे, नाही वाईट वाटणार. सांगू तुला? सांग रे, काय सांगायचे ते सांग. आई, दादा खोत या घरात आलेले मला आवडत नाहीत. तू त्यांना सांग आमच्या घरी येऊ नका म्हणून. त्याचं बोलणं ऐकून तिला घेरी आल्यासारखं वाटायला लागलं. पण सुलभानं स्वतःला सावरलं. त्याच्याकडे जळजळीत नजरेनं बघत ती त्याला मोठ्या आवाजात म्हणाली, अनंता, कुणाबद्दल बोलतोयस तू हे? त्या देव माणसाबद्दल? अरे, तू ज्या घरात राहतोस, जे अन्न खातोस, तुझ्या अंगावर जे कपडे आहेत, ते सगळं त्यांचं आहे. आजपर्यंत त्यांनी आपल्याला सगळ्या गोष्टी पुरवल्या आहेत, नाही तर उपाशी पडून मरून गेलो असतो आपण. कोणालाही आपली दया आली नसती. आणि त्यांच्याबद्दल तू असं अभद्र बोलतोस? तुला शरम वाटायला पाहिजे अनंता. आई, मला शरम वाटायच्या आधी ती तुला वाटायला पाहिजे. चार चौघात मला मान वर करून बोलण्याची छाती होत नाही. माझे मित्रसुद्धा माझी टिंगल करतात, मला ते सहन होत नाही. असं कुढत मी किती दिवस जगू? अनंता, आता याच्यापुढे एक शब्द जरी बोललास ना, मी थोबाड फोडी ना तुझं. तुला जन्म देण्यापेक्षा मी वांझुटी राहिली असते ना, तर फार बरं झालं असतं. आई, तुला मी आता स्पष्ट शब्दात सांगतो, दादा खोत घरी असतील तेव्हा मी घरात पाऊल टाकणार नाही. आणि अनंता दाण दाण पाय आपटत एखाद्या झंझावाताप्रमाणे पुन्हा घराच्या बाहेर पडून निघून गेला. त्याच्या पाठीमागून सुलभा त्याला अनंता अनंता अशी आर्त स्वरात हाका मारायला लागली. तिचा आवाज हवेतच विरून गेला. अनंतानं मागं वळून बघितलंच नाही. जणू त्याला तिच्या हाका ऐकूच येत नव्हत्या. तो बाहेर निघून गेल्यावर दुःखानं सुलभा कितीतरी वेळ रडत बसली होती. पाण्याचे हांडे खाली ठेवून शांता तिच्या जवळ आली आणि आपुलकीनं तिची चौकशी करत म्हणाली, काकी, अहो तुम्ही का रडता हो? अशीच ग. अहो काकी, तुम्ही रडू नका, नाही तर मला विराडायला येईन. शांता दुःखी स्वरात सुलभाला म्हणाली. शांता, शांता, तू निपुत्रिक आहेस ते फार चांगलं आहे बघ. असं का बोलता हो काकी? तुला नाही कळणार ग ते. माझं हृदय जळतंय, त्याच्या यातना होत आहेत मला. काय करू मी? पोटचा मुलगा माझं काही ऐकून घेत नाही आणि त्याचं बोलणं ऐकून माझ्या काळजाला घरं पडतात ग. अहो काकी, मी तर ठार अडाणी आहे, मला काय कळत नाही. पण मी तुम्हासनी हात जोडून सांगते की कंची गोष्ट मनाला लावून घेऊ नका. माझा कारभारी दारुडे आहे. मला मूल होत नाही म्हणून तो रोज मला दारू पितो, दांडकतो. मी त्याचा रोज मार खाते आणि सकाळी तुमच्याकडं कामाला येते. बाईचा जन्मच वाईट. खरंय ग, खरंय. बाईचा जन्मच वाईट. नशिबाचे भोग भोगल्याशिवाय त्यातून आपली सुटका नाही. दुःखाचा निश्वास सोडत सुलभा म्हणाली. श्रोते हो, हा होता रामचंद्र नलावडे लिखित खोत या कादंबरीचा 14वा भाग. 15वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार.